मला कुठलंच इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नाही. माझा गळा हेच माझं इन्स्ट्रुमेंट आहे. 2 गाणी आहेत ती सोनू निगम यांच्यासोबत मी गायले, एक आदर्श शिंदेसोबत, एक ओंकार स्वरूप सोबत. किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहील. अनस्क्रिप्टेड अनफिल्टर्ड गप्पा स्टार्स कट्ट्यावरती तुमच्या आवडत्या कलाकारांसोबत. नक्की ऐका माझ्या म्हणजे आजची शो शृणाली सोबत. आज माझ्या स्टार्स कट्ट्यावरती आहे सजना ह्या सिनेमाची संपूर्ण टीम. ओंकार, तुझ्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की तुझा अनुभव काय आहे. तुझ्या या आधीची गाणी जी पाहिली ती सुद्धा अशीच गोड आहे, ती ऐकावीशी वाटतात आणि मला असं वाटतं की त्याच्यात एक ना प्रेम हा फॅक्टर जो आहे तो कॉमन आहे सगळ्या याच्यामध्ये. तर या सजना सिनेमासाठी गाणी करताना काय विचार होता? मेलडी किंग आहे तो. ॲक्च्युली आमची जेव्हा मैत्री झाली त्यावेळेस शशी भाऊंनी मला सांगितलं होतं की मी सिनेमा करणार आहे आणि त्यावेळेस तुला संगीत करायचं आहे. आणि आफ्टर लॉकडाऊन मग एकदा फोन आला की माझी गोष्ट तयार आहे आता आणि तू आणि सुहास दोघं जण शिरापूरला स्टुडिओला या माझ्या आणि एक 8-10 दिवस छान वेळ काढून या, आता आपण व्यवस्थित सगळी चर्चा करूया आणि म्युझिकल फिल्म आहे. सो मग आम्ही दोघं जण गेलो. त्यावेळेस फिल्ममध्ये 5 गाणी होती आणि सुंदर ब्रीफ केला आम्हाला दोघांनाही. गोष्ट आवडली. सो आम्ही कामाला लागलो. मग एक 5 गाणी आम्ही सलग रेकॉर्ड केली. म्हणजे त्याच्या आधी आमच्या चर्चा चालायच्या प्रत्येक गाण्यावरती आम्ही भरपूर सिटिंग्स केल्या. शब्दांच्या बाबतीत असेल मी वेगवेगळे ड्राफ्ट काढून त्यांना ऐकवायचो. सो ते चर्चात्मक त्याचं मंथन होत गेलं आणि 5 गाणी जेव्हा फायनल रेकॉर्ड झाली तेव्हा आता जे सांगितलं हे 6वं गाणं त्यांना असं वाटलं की आपण करूया. त्याच्यामध्ये त्यांच्या ते जे काही इन्स्टॉलेशन्स आहेत फाईन आर्ट्सचे ते सगळे त्यांनी छान डिझाईन केले होते. सो हे 6वं गाणं ऍड झालं. म्हणलं ठीक आहे आता 6 गाणी झाली तर आता थांबू आपण. आणि 6 गाणी झाली मग आम्ही बीजीएम करायला घेतलं. मग बीजीएमची प्रोसेस चालू असताना 1-2 ओळी सुहासनी इतक्या सुंदर मला लिहून दिल्या होत्या आणि मग मला असं झालं की आपण हे कोरसमध्ये छान रेकॉर्ड करूया. ते छान महिलांच्या कोरसमध्ये 8-10 महिलांच्या कोरसमध्ये त्या 2 ओळी रेकॉर्ड केल्यानंतर शशी भाऊंना त्या इतक्या आवडल्या की ते म्हणाले की ह्याचं गाणं करू आपण. सो रात सजनाचे हे गाणं ते 7वं गाणं ठरलं. आणि तसंच अजून एक बीजीएम मध्ये एक छोटा चंक होता आणि तो डोहाळ जेवणाचा एक सीन होता, तिकडे मी परत एक कोरस रेकॉर्ड केला होता. ते पण इतकं आवडलं की याचं पण आपण गाणं करू. क्या बात आहे. असं करत करत 8 गाणी फिल्म मध्ये आम्ही केली. सो एकदम पॅकेज एकदम सुंदर फिल्म मध्ये पॅकेज. किती कमाल आहे ना. म्हणजे एक चित्रपट त्याच्यातली 8 गाणी आपल्याला करायला मिळतात. बऱ्याचदा आपण बघतो की एक चित्रपट असतो त्यात 3 गाणी असतात, 3 वेगळे कंपोजर्स असतात किंवा 3 वेगळे सिंगर्स असतात. इथे सगळं काही ओंकार स्वरूप आहे. येस है ना. येस. खूप मस्त. मला सांग की तुझ्यासाठी कुठलं गाणं चॅलेंजिंग होतं असं वाटलं तुला? म्हणजे त्यांना सगळ्यांना आवडलं पण तुझं असं होतं की आपण अजून एक टेक घेऊ शकतो किंवा अजून एक बघूया ट्राय करून? ऍक्च्युली सगळीच गाणी तेवढंच म्हणजे जीव ओतून केलीत. बट थोडंसं बुंगा फाईट चॅलेंजिंग होतं. बुंगा फाईट ह्यातलं जे नाचो सॉन्ग आहे बरं तिथलं पारण्या वगैरे निघतो आणि लोकांना नाचवणं सोपं नसतं. करेक्ट. सो त्या गाण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट होती की हे आनंद शिंदेच्या आवाजात आपल्याला करायचंय. वा. शशी भाऊंनी सांगितलं महाराष्ट्र नाचला पाहिजे आणि आनंद शिंदे ह्या 2 गोष्टी बस. मला बाकी काय ब्रीफ करायचं नाही. तयार झाले. सो ते गाणं थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि पण ते झालं छान आणि लोकांनी पण डोक्यावरती घेतलं. ते गाजतंय छान वाजतंय. त्यावरती डीजेज आणि रील्स भरपूर चालू आहेत आता. सो चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा खेळायला भरपूर मिळालं असं म्हणेन मी. मला सांग की ॲज अ म्युझिशियन तुझ्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट हे तुला खूप जास्त जवळचं वाटतं आणि जे तुला वाजवता पण येतं? मला कुठलंच इन्स्ट्रुमेंट वाजवता येत नाही. मला माझ्या आई वडिलांनी लहानपणापासून खूप इन्स्ट्रुमेंट शिकवण्याचा प्रयत्न केला पण मला जमलं नाही. कारण की तेवढी ती एक शिद्दत से म्हणतात ना ते माझ्यामध्ये नाही. थोडासा चुलबुल आहे मी. सो माझा गळा हेच माझं इन्स्ट्रुमेंट आहे. पण आवडतं इन्स्ट्रुमेंट मला वाटतं की फ्लूट आहे. ओके. माझ्या ऑलमोस्ट गाण्यांमध्ये फ्लूटचा चांगला वापर केलेला असतो असं सगळेजण नोटीस करतात. लवली. खूप छान. राजेश्वरी, खूप खूप अभिनंदन. खूप छान वाटतंय. म्हणजे तुझा कंटेस्टंट 2 आता एक आपण म्हणूयात की एस्टॅब्लिश प्लेबॅक सिंगरची जर्नी बघताना खूप अभिमान वाटतोय, कौतुक वाटतंय तुझं. तुला कसं वाटतं ह्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर? मला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं वाटलं. कारण तेव्हा जेव्हा आले होते तेव्हा सुरुवात अशीच केली होती की पार्श्वगायन करायचंय कधी ना कधी आणि आता मला वाटतंय मूवीमध्ये 4 गाणी गायली आहेत तर
पार्श्वगायिका म्हणू शकतो आपण, ते जे फिलिंग आहे ते खूप छान वाटतंय. प्रोसेस सगळी आठवली मला आणि सगळ्यांचा सपोर्ट आठवला. बेसिकली खूप जास्त सगळ्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी कष्ट केलेत आणि त्यात ओंकार स्वरूपसुद्धा खूप मोठं नाव आहे माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी. कारण आमची मैत्री होती आधीपासून आणि सगळे स्क्रॅचेस त्याचे पूर्वीचेही मीच गायले होते, या चित्रपटाचे देखील मी गायले आणि ते शशिकांत सरांकडून अप्रूव्ह केलं गेलं आणि सरांना आवाज आवडला आणि बाकी टीमला सुद्धा. आणि सरांना असं वाटलं की जे वंदी हे कॅरेक्टर आहे त्याला माझा आवाज खूप रिलेट होतोय. सो या चित्रपटातली जी 4 गाणी मी गायली ती माझ्या आवाजात ठेवण्याचा निर्णय झाला आणि त्यातली 2 जी गाणी आहेत ती सोनू निगम यांच्यासोबत मी गायलेत, एक आदर्श शिंदेसोबत आणि एक ओंकार सोबत. तर मला वाटतं की हे कुठल्याही गायकाचं स्वप्न असतं की अशा मोठ्या लोकांसोबत कधीतरी काम करायला मिळावं आणि त्याची सुरुवात खूप लवकर झाली माझ्यासाठी असं मी म्हणेन. त्यामुळे माझ्यासाठी सजना हा चित्रपट खूप स्पेशल आहे. लवली. मला सांग की तुझी स्वतःची एक अशी छान स्टाईल आहे आणि जेव्हा आपले जे को सिंगर्स असतात त्यातले ते सगळे एस्टॅब्लिश आहेत, त्यांची सगळी गाणी सुपरहिट झालीत, म्हणजे कुठेतरी आपण म्हणूयात की आपण आपल्या आयडल बरोबर, इन्स्पिरेशन बरोबर काम करत असतो, तेव्हा त्याचं कुठेतरी प्रेशर पण असतं, राईट? प्रेशर मला नव्हतं कारण की मला बेसिकली माहितीच नव्हतं की मी हे फायनल गाणी गाणार आहे. ओके. सो मी स्क्रॅच म्हणून माझ्या पद्धतीने जे मला बेस्ट देता येईल ते गायले होते आणि ओंकार स्वरूपचं जसा युनिक टोन आहे तसा माझा युनिक टोन आहे असं मी म्हणेन. सो मला वाटतं तो माझ्यासाठी प्लस पॉईंट ठरला आणि नंतर सगळ्यांकडनं कौतुक होतंय आणि त्याला सपोर्ट मिळतोय की छान गायलेस, तर ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. किती मस्त. तुझं सगळ्यात फेवरेट गाणं कुठलं यातलं होऊ शकतं, असं चूज करू शकतेस? हो, मी करू शकते. ऍक्च्युली सगळीच गाणी खूप सुंदर आहेत पण माझं पर्सनल फेवरेट झोका आहे. कारण मुळात सुहास दादांनी यात ज्या भावना व्यक्त केल्यात एखाद्या महिलेच्या मनातल्या, त्या मला खूप आवडल्या. आणि त्यानंतर ऑफकोर्स कंपोजिशन. मी किस्सा तुला सांगते. मी मुंबईवरून पुण्याला ट्रॅव्हल करत होते आणि तेव्हा मला ओंकारने याचं स्क्रॅच पाठवलं होतं आणि त्या 3-3.5 तासात मी कोणाशीच बोलले नाही. पूर्ण वेळ इयरफोन्स लावून ते लूपवर ऐकत होते कारण मला ते गाणं प्रचंड आवडलं होतं. आणि तेव्हा विचार नव्हता केला की फायनल सुद्धा हे माझ्याच आवाजात राहील, पण खूप आवडलं होतं आणि मी मनापासून गायले होते. आय गेस त्याच्यामुळे मला हे गाणं मिळालं आणि मला खूप आनंद आहे की झोका मी गायले. ऑफकोर्स सगळी बाकीची गाणी सुद्धा, पण झोका पर्सनल फेवरेट. खूप छान. आणि आपण जे मनापासून करतो ना ते मनापर्यंत पोहोचतंच, यात काही शंकाच नाही. सुहासजी, तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचंय, खूप खूप छान वाटते तुमच्या गाण्याचे शब्द, त्याच्यावरती लोक नक्कीच चर्चा करतायत, बोलतायत, कारण की संगीत ही गोष्ट अशी आहे जी माणसाला कायम साथ देत असते त्याच्या प्रत्येक इमोशन्समध्ये, आणि शब्दांमध्ये ती ताकद असते. ज्या लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही ते कुठल्या तरी गाण्याच्या शब्दातनं रिलेट करत असतात की मला हे वाटतंय. म्हणजे तुमचं गाणं ऐकल्यानंतर कोणीतरी ते फॉरवर्ड केलं तर माझ्या ह्या इमोशन्स आहेत हे कोणाला तरी त्यांना सांगायचं असतं. त्यामुळे तुमच्याकडे मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही मूळचे बीडचे आहात बरोबर ना, की बीडमधलं पण अजून कुठलं गाव आहे? बीडपासून 20 किलोमीटर खेडेगाव आहे ताडसोन्ना नावाचं, तिथून मी आहे. बरं. आणि मग शिक्षण कुठे झालं तुमचं? शिक्षण माझं औरंगाबादला संभाजीनगरला SB कॉलेजला ड्रामा डिपार्टमेंटला केलं. अरे वा. आपण त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रामध्ये आम्ही सोबतच होतो. अच्छा, तुम्ही सगळे सोबतच होता? मी आणि सुहास. वा, एकाच बॅचचे वगैरे होतात? किती मस्त. मग आपण लेखन करायचं किंवा लिरिसिस्ट व्हायचं, गीतकार व्हायचं हे ठरलं कधी? तेव्हाच? ऍक्च्युली ललित कला केंद्रात असताना नाटकं करायचो होतो आम्ही. नाटकांचं शिक्षण आमचं घेत असताना नाटकांसाठी गाणी लिहायचो छोटी, आणि ती ओंकार त्याला चाली द्यायचा, म्युझिक करायचा. तर मला लिहिण्याचा नाद होता, पहिल्यापासून सवय होती. कविता लिहायचो मी, गाणी कधी लिहिलीच नव्हती मी. पण पहिल्यांदा मी एका नाटकासाठी गाणं लिहिलं आणि ओंकारने ते कंपोज केलं आणि ते प्रचंड आमच्या डिपार्टमेंटला फेमस झालं होतं ते गाणं. कुठलं होतं ते? आता ते पांघरल्या आठवणी दाटल्या भावना. आता ते चौक सिनेमामध्ये एक गाणं आहे, त्याची सुरुवात त्या गाण्याची आहे, माझा भाऊ गेला म्हणून. तर त्यानंतर पहिलं गाणं बबन या सिनेमाचं मिळालं आणि साजियो तुझा, आणि ते आम्ही लिहिलं. तिथून मग गाण्यांचा प्रवास सुरू झाला. किती छान. मला सांगा की जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटासाठी गाणी लिहित असतात, त्याची स्टोरी जेव्हा समजून घेत असतात, तर तुमची प्रोसेस कशी सुरू होते त्याच्यासाठी? कारण की कॅरेक्टर कसं, की माझं मॅनरिझम काय असेल, मला माझा डायलॉग कसा बोलायचा आहे, यावरती त्यांचा फोकस असतो. गीतकार म्हणून तुम्ही त्या पात्राकडे कसं बघतात आणि कशा पद्धतीने त्याला तुम्ही कागदावरती उतरवतात? माझ्या वाट्याला आतापर्यंत जे सिनेमे आले
त्यातले जे कॅरेक्टर्स होते ते माझ्या खूप जवळचे होते, कारण की ते खूप ग्रामीण भागातून संघर्षातून आलेले होते आणि माझंही तशा पद्धतीनेच येणं आहे. आणि मला माझ्या दिग्दर्शकाच एवढी सुंदर गोष्ट सांगतात की मला ते ऐकून मला ते सुचायला लागतं. शशी भाऊंनी मला गाण्याची संपूर्ण सजनाची जेव्हा गोष्ट आम्हाला सांगितली सजनाची, तर ते खूप जवळचं वाटलं आम्हाला. आणि आम्ही ती शिरापूरमध्ये बसून तिथं राहून ती गाणी सगळी लिहिली त्यांच्या स्टुडिओला तळ्यावर बसून आणि तिथंच कंपोज केली. तर तो प्रवास खूप छान असतो. दिग्दर्शक गोष्ट सांगतो आणि त्यावर गाणी लिहायची, हे खरंच भारी असतं प्रोसेस सगळं. मग सजनातली 8ही गाणी तुम्हीच लिहिली आहेत का? हो, 8ही गाणी मीच लिहिली आहेत. मध्ये 8 गाण्यांचं जे व्हेरिएशन होतं, कारण की प्रत्येक इमोशन प्रमाणे ते गाणं होतं, तर त्याला कसं की कुठल्या गाण्याचे खूप ड्राफ्ट झाले होते? सगळ्यात जास्त ड्राफ्ट मला वाटतं सजना टायटल ट्रॅक. अच्छा. सजना टायटल ट्रॅकची गोष्ट अशी होती की शशिकांत भाऊंचं म्हणणं होतं की गाण्यामध्ये सजना शब्द पाहिजे आणि गाण्यात सजना शब्द आला नव्हता कुठला. तर सजना ह्याला घेऊन काहीतरी तुम्ही करा. आणि काय करावं. तर मी ओंकारला म्हटलं की तू सजना 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 फक्त सजना असं गा, फक्त गात राहतो. आणि मी ते ऐकत राहिलो फक्त. ओंकार 5 मिनिट फक्त सजना हा एकच शब्द गात होता. आणि भाऊंनी सांगितलं होतं की सुहास, त्या दोघांचं प्रेम आहे ना, म्हणजे किती प्रेम असू शकतं त्यांचं, ते दोघं एकमेकांवर किती प्रेम करू शकतात हे तू मला गाण्यातून पाहिजे. पण ते म्हणले की मला शब्दातून नाही सांगता येणार, पण तू भावना त्या लिही. त्यात किती हा शब्द मी त्यांचा पकडला आणि गाण्याची सुरुवातच किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहील, अशी झाली. वा 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 वा. असं कधी झालंय की तुम्ही लिहिलंय, सगळ्यांना ते आवडतंय, पण तुम्ही म्हणताय की नाही ऐक ना, अजून मला काहीतरी सुचतंय? झालंय. मला किती मिनिटांची गाणी आहेत ही? प्रत्येक गाणी जर पाहिली आपण, प्रत्येक एक गाणं 5-6 मिनिटाचं वगैरे आहे. फुल लेंथ गाणी. फुल लेंथ. या टाळ्या का वाजवते माहितीये? कारण की आज आपण जर पाहिलं तर 2 मिनिटांमध्ये गाणं संपलेलं असतं, हो की नाही? आणि जिथे आज एकतर एका चित्रपटामध्ये 8 गाणी आहेत, 8 गाणी एकाच कंपोजरकडनं, एकाच लिरिसिस्टकडनं लिहून घेतलेली आहेत आणि त्याबरोबरच 5-5 मिनिटांची गाणी आहे, म्हणजे निश्चितच त्याच्यात भरपूर कॉन्टेंट आहे. हो. आज तर आम्हाला खरं तर इतकं भारी वाटतं की म्हणजे शिरापूरच्या वेशीतून सुरू झालेला आमचा प्रवास रेडिओ सिटी पर्यंत आलाय आणि 27 जूनला चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होतोय, तर खूप भारी वाटतंय. खूप छान वाटलं हे जाणून घेत असताना. शशिकांतजी, तुम्हाला ही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली असेल की हा सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर थोडं फॅन्ड्री आणि सैराटचं कॉम्बिनेशन वाटतंय. काही प्रतिक्रिया येतात तशा, आणि त्याला थोडं साहजिक असं आहे, ज्या भागात फॅन्ड्री आणि सैराट घडलाय, जिथली ती मुलं आहेत ऍक्टर्स, हे त्याच भागातले आहेत. त्यामुळे तो जो टोन आहे ना, त्या टोनमुळे लगेच आपण पटकन कनेक्ट करतो. आणि सैराट शेवटी ते एका एवढ्या उंचीवर आहे, एक लव्ह स्टोरी म्हणून. फॅन्ड्री माझी पर्सनल, मला खूप आवडते सिनेमांपैकी एक आहे. पण सजनाची जी व्हिज्युअल ट्रीटमेंट आहे, म्युझिकल ट्रीटमेंट आहे, आणि सजनाची जी गोष्ट आहे, ज्या धाग्याला धरून ही चाललेली आहे, एक लव्ह ट्रँगल, आणि तो त्याचा जो प्रवास आहे, हळूहळू चढत जाऊन तो शेवटी जिथे जाऊन थांबतो, हा खूपच वेगळा आहे, कॉन्ट्रास्ट आहे. आणि त्यामुळं जेव्हा लोक बाहेर जातील तेव्हा प्रेम किती मोठी गोष्ट आहे आणि किती खूप वर्षांच्या नंतर असं काहीतरी बघायला मिळालंय, ती काहीतरी जाणीव मनात घेऊन जातील. मस्त. सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण त्याबरोबरच बऱ्याच असं होतं की सिनेमांमधनं आपल्या समाजातले अनेक विषय हाताळले जातात. जसं तुम्ही भटक्या समाजातील लोकांची कथा एका अर्थाने सांगत आहात, त्यांचं जीवन, त्यांच्या आयुष्यातला संघर्ष एका अर्थाने दाखवत आहात. तर सिनेमा संपताना तिथे काहीतरी सोल्युशन आहे का? कारण की बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केला जातो आणि मग प्रेक्षक त्या प्रश्नासोबत बाहेर पडत असतात. तुमच्या चित्रपटातनं तुम्ही काहीतरी सोल्युशन दिलं आहे का? खूप 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 आत्ताच्या काळात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे समाजात, म्हणजे तुम्ही जिकडं बघाल तिकडं तुम्हाला विध्वंस दिसतोय, युद्ध दिसत आहेत, जातपातीवरनं अनगिनत गुन्हे घडताना दिसत आहेत, द्वेष पेरला जाताना दिसतोय, आणि लोकांना पण ते बघून तिरस्कार करणंच आवडायला लागले का काय, अशी परिस्थिती सगळ्या. आणि हे फक्त भारतापुरतं नाही बोलत आहे, जगभर अशी अवस्था आहे. आणि अशा परिस्थितीत सजना जे काही सांगणार आहे ना, ते मी काय म्हणेल की एखादं झाड, एखादी वेल पूर्ण सुकून गेलेली आहे, किंवा ह्या सगळ्या अशा आता जे काही शब्द मी वापरले, विध्वंस, हे त्या सगळ्या गोष्टी,
तशा अर्थाने ते जळून अर्धवट जळालेल्या म्हणतो ना आपण होप संपले का काय, अशा ह्याच्यातनं कुठंतरी एखादा हिरवा कोंब यावा ना, किंवा त्या वेलीला एखादी कळी उमलावी, तशा काहीतरी होप्स देणारी ही गोष्ट आहे. खूप मस्त, खूप छान वाटेल मग ते आम्हाला बघताना नक्कीच. आणि खूप खूप अभिनंदन तुमचं त्यासाठी, कारण की तुमच्या सिनेमाला येणारा सकारात्मक रिस्पॉन्स जो आहे ट्रेलर गाण्यांवरतून, तो निश्चितच थिएटरमध्ये प्रेक्षकांना आणेल याची आपण म्हणूयात ना की चित्र निर्माण झालेलं आहे त्याचं. आणि चित्रकला ही तुमच्या जवळच आहेच, पण चित्रकला ते चित्रपटाचा हा प्रवास पण जाणून घेताना छान वाटलं. स्टार्स कट्ट्यावरती मी एक गेम खेळते ज्याचं नाव आहे नाभिना हाविना. तुमच्यासाठी सोपं असेल, तुमच्यासाठीही सोपं असेल, कारण की याच्यात हो नाही येस नो ना म्हणायचं नाही आहे आणि तुम्ही त्या शब्दांसोबत खेळतात, त्यामुळे तुम्हाला जमेल असं मी म्हणते. ठीक आहे, तर हो नाही येस नो ना न म्हणता 30 सेकंदापर्यंत गप्पा मारायच्या, पण उत्तर मात्र द्यायचं. नाभिना हाविनासाठी वेळ सुरू करते. ठीक आहे, मला सांगा की तुम्हाला राग येतो का? राग आला तरी काय करणार, सांगणार कोणाला? कोणाला सांगणार? कोणी नाही आहे का सांगणार? आहेत ना खूपच. अच्छा, बरं मला सांगा की तुम्हाला पक्षी आवडतात का? पक्षी सगळ्यांनाच आवडतो. तुम्हाला कुठला पक्षी आवडतो? पक्षी मला कबूतर आवडतो. कबूतर? हो. आणि तुम्ही हो म्हणालात. मी म्हटलं पोपट वगैरे म्हणाल, तुझ्याच्यावर दिसतोय मला पोपट छान. म्हणणार पण तेवढ्यात हो म्हणतो. मला पोपटच म्हणायचं. नो प्रॉब्लेम. चला, सजना या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आपल्यासोबत आहेत, ते शशिकांत धोत्रे सर. वेळ सुरू करते लगेच. तुमचा आवडता रंग कोणता? निसर्ग. बरं, मला सांगा की जर एखाद्या अंध व्यक्तीला तुम्हाला जर रेनबो बद्दल सांगायचं असेल तर तुम्ही त्याला कसं सांगाल? नाही सुचलं, सॉरी. नाही आलंय, हरकत नाहीये. पण आता ओंकार तू काय करतोयस बघूयात. ठीक आहे, मला सांग की तुझ्याच गाण्याला तुला रेडिओ सिटीवरती ऐकायला मिळालं, जेव्हा तू ड्राईव्ह करतोय तेव्हा तुझ्या मनात काय विचार असेल पहिला? भारी वाटतं. बरं, मग तू असं म्हणशील का की अरे हे चालू ठेवा, माझं दुसरं पण गाणं लगेच लावा, चालू ठेवा असं म्हणशील? म्हणत राहीन. मला फोन करून सांगशील? सांगेन ना. तुला टेन्शन आलंय का? नाही बिलकुल. राजेश्वरीकडनं मला तर खूप आशा आहे. ठीक आहे, राजेश्वरी मला सांग की तुला झोका खेळताना थोडं मळमळायला होतं का? मळमळायला नाही होत, खूप आनंद वाटतो. आणि तू नाही म्हणालीस पहिलेच. अजून एक चान्स. ठीक आहे, राजेश्वरी मला सांग की तुला गायिकाच व्हायचं होतं ना? डान्सर होऊ शकले असते, पण गायिका झाले. पण डान्सर अजूनही होऊ शकतेस ना? डान्स चालूच आहे, पण गायिका होण्यात जास्त मजा वाटते. ओके, पुढचं येणारं गाणं कुठलं आहे तुझं? भरपूर गाणी आहेत तशी. आता मूवी रिलीज झाल्यावर तुम्हाला एक गाणं स्पेशल ऐकू येईल. मग तू येशील ना माझ्याकडे? तू बोलावलंस तर नक्की येईल. मी नक्की तुला बोलवणार. तुला भेटायला नेहमीच आवडतं. मग भेटूयात. येईन नक्की तुला भेट. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप छान खेळलात आणि ऑल द व्हेरी बेस्ट सिनेमासाठी. मस्त वाटलं बोलून.